काय सांगता? आज ठाणेमध्ये महापौर उपमहापौर बसायची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे. भारतीय जनता पार्टीकडे उपमहापौर पदाची जबाबदारी ही आहे आणि आमचे कृष्णा पाटील यांना उपमहापौर म्हणून भारतीय जनता पार्टीने आमच्या पक्षाने जबाबदारी दिली. निश्चितपणे चांगल्या पद्धतीमध्ये ते ही जबाबदारी पार पाडतील. ठाणेकरांच्या हितासाठी जे निर्णय आहेत, महापालिकेकडनं जे काम झालं पाहिजे ते निश्चितपणे त्यांच्या माध्यमाने पूर्ण होईल. जे आम्ही आमच्या निर्धारनाम्यामध्ये शब्द लोकांना दिलेले आहेत ते पूर्ण करण्याचं काम आम्ही कृष्णा पाटील यांच्या माध्यमाने हे निश्चितपणे महानगरपालिकेमध्ये पूर्ण करू. साहेब, आता उपमहापौर पदाचा जिंकलं झालं, यापुढे भारतीय जनता पार्टी अजून कोणकोणती पदं येण्याची शक्यता आहे? याच्या पुढच्या याच्यामध्ये जे काही पदांची आमच्या आपसामध्ये जी डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यामधली जबाबदारी ही निश्चितपणे नजीकच्या काळामध्ये सगळ्यांनाच कळवली जाईल. याच्यामध्ये फायनल निर्णय हा प्रदेशाकडनं ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला लवकरच या संदर्भातल्या निर्णय प्रक्रिया आम्ही कळवू. तसं पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेमध्ये अनेक समस्या आहेत. मग अनधिकृत बांधकामं असतील किंवा अनधिकृत फेरीवाले असेल, या भारतीय जनता पार्टी दरवेळेला आक्षेपच घेत आली. आता इथून पुढे सत्तेमध्ये मात्र कशा प्रकारे ठाणेकरांसाठी अनेक प्रश्न हे समोर आहेत. मग ते इल्लीगल पार्किंग असेल, फेरीवाले असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ट्रॅफिकचा प्रश्न असेल, हे निश्चितपणे आमच्या महानगरपालिकेच्या स्तरावरती जे प्रश्न सोडवायचे असतील ते आम्ही सोडवूच. पण त्याचबरोबर जे राज्य शासनाकडनं याच्या संदर्भातल्या निर्णयाची आम्हाला प्रक्रियेमध्ये मदत लागेल त्याच्यामध्ये निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या सहकार्याने या इकडे ठाण्याच्या हिताचे निर्णय हे फार मोठ्या प्रमाणात होतील. आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने ठाणेकरांनी महायुतीला कौल दिलेला आहे त्या पद्धतीने ठाण्याची होत असलेल्या प्रगतीला फार मोठी गतीही भेटणार आहे. सर, अनेक रखडलेले प्रकल्प जे आहेत महानगरपालिकेने निधी अभावी आता महानगरपालिकेने ठाणे महानगरपालिकेमधले होत असलेला कुठलाही प्रकल्प हा आता थांबणार नाही, अडणार नाही. निधी अभावी कुठलाही प्रकल्प हा थांबणार नाही. निश्चितपणे ठाणे महानगरपालिकेमध्ये होत असलेले जे जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प तीव्र गतीने जाण्यासाठी आणि होत असलेल्या प्रगतीला गती भेटण्यासाठी जे काही अपेक्षित निर्णय किंवा निधी हा राज्य शासनाकडनं आणि केंद्र शासनाकडनं अपेक्षित आहे तो निश्चितपणे भेटणार.